शुभप्रभात. आज सुंदर अशी सकाळ विले दे फ्रेंच या टाऊनमध्ये झाली आहे. आज आहे तिसरा दिवस. आज आम्ही तुम्हाला दाखवणार विले दे फ्रेंच. हे निशाच जवळ एक छोटंसं टाऊन, छोटंसं विलेज आहे. बघा ना किती सुंदर आहे ना. छानच वाटतं आहे. मस्तच होतं. पाणी, तिकडचं निसर्ग आणि वरचा स्काय. आकाश तर बघाल तर एकदम निळाशार मस्त आहे. वाव, किती मस्त वाटतं आहे. तर आज आम्ही ही एक प्लेस एक्सप्लोर करणार आहे. आज आहे शेवटचा दिवस आणि संध्याकाळी पुन्हा आमची नेदरलँडला जायची फ्लाईट आहे. तर आज हे एक बघतो काय काय बघता येईल इकडे. विले दे फ्रेंच म्हणून आहे आणि खूप सुंदर असा परिसर होता. तर तुम्ही नक्कीच नीसला किंवा कान्स या ठिकाणी गेलात तर या ठिकाणी जायला नक्कीच विसरू नका. हे खूपच सुंदर अशी प्लेस आहे. नक्कीच या प्लेसला भेट द्या. मस्त असा ओल्ड टाऊन एरिया आहे. आम्ही चालूनच हा परिसर एक्सप्लोअर केला. खूप मस्त होता. मुलांबरोबर मस्ती करत करत चालत मस्त मस्त असे फोटो काढत. आज आहे शेवटचा दिवस पण असं वाटतच नाही आहे जाऊया. खूप मस्त असं वातावरण आम्हाला मिळालं. या 3ही दिवसात मस्त अशी पिकनिक झाली आणि छान आहे. नीस, कान्स, मॉन्टे कार्लो हे अँटाइप्स हे परिसर तुम्ही नक्कीच ह्या सिटी नक्कीच व्हिजिट करू शकतात. स्पेशली ऑटम सीझनमध्ये या सिटीमध्ये वातावरण खूप सुंदर असतं. आणि इकडेही दिसतंय रंगवलंय, लिहिलंय. हो, किती मस्त वाटतंय ना. छान असे मस्त मस्त असे फोटो काढले आणि इकडचा परिसर बघायला निघालो. आणि हे विले दे फ्रेंच टाऊन खूप छान आहे. वेगवेगळ्या शिप्स बोटी लागल्या होत्या आणि ह्या पाण्यात आम्ही बघितलं तर बरेच लहान मुलं स्विमिंगही करत होते. आणि पाणी इतकं निळाशार स्वच्छ आहे. बघालच तुम्ही पुढे बघा स्विमिंग करतात आहेत. छोट्या छोट्या बोटी लागल्या होत्या. खूप लोक इकडे फिरायला येतात या सीझनमध्ये. मस्त असं वातावरण होतं. आम्ही कित्येक टाईम इकडे बघतच राहिलो. कशी लहान मुलं होती ती स्विमिंग करत होती या पाण्यामध्ये. मे बी त्यांची ट्रेनिंग वगैरे चालू असेल असं वाटत होतं. मस्त असं आम्ही हे परिसर एक्सप्लोअर केला. छान असं ओल्ड टाऊन आहे आणि बरेच रेस्टॉरंट आहेत तिथेही वरती. तर तुम्ही तेही बघू शकता. वा, बघा पाणी किती निळाशार आहे. इतकं आतली खडकंही दिसतात आहेत. इतकं स्वच्छ असं पाणी दिसत होतं. मी त्या पाण्याच्या किनाऱ्यावर बसली आहे आणि तिथून छान असा व्हिडिओ काढत होते. मस्त वाटत होतं. मग आम्ही पुन्हा एकदा नीसला ओल्ड टाऊनला आलो. आता बघूया दुपारचं जेवण करायचं ठरवलं आहे. तर आम्हाला तेवढ्यात दिसलं पितादिन. हे मेडिटेरियन एक रेस्टॉरंट होतं छोटंसं. खूप छान असं रेस्टॉरंट. बरीच अशी गर्दी होती. ओल्ड टाऊन नीसमध्ये आहे. तर आम्ही इथे ऑर्डर करायचं ठरवलं काय काय घेऊया. मेडिटेरियन स्पायसेस खूप सिमिलर असतात इंडियन स्पायसेसच्या आणि टेस्टी असतं फूड. तर आम्ही असे चिकनचे एक सॅलड्स टाईप ऑप्शन, त्याच्यामध्ये फ्रेंच फ्राईज, खूप सारे ऑप्शन्स होते ते घेतले. एक शेकशुका हा पदार्थ मेडिटेरियनमध्ये खूप फेमस आहे. तुम्ही बघू शकता. खूप मस्त होता आणि टेस्टीही होता. बऱ्याच रेसिपी याच्या यूट्यूबवरही अवेलेबल आहेत. तर तुम्ही या रेस्टॉरंटला पितादिनला रेस्टॉरंटला भेट द्याल तर ही डिश नक्की ट्राय करा.
आणि हे रेस्टॉरंट नीस, कान्स अँड टाईप्स या प्रत्येक सिटीमध्ये आहे. तर पिता ब्रेड, चिकन पिता ब्रेड, व्हेजिटेबल आणि हे एक व्हेजिटेबल बाउलसारखं आम्ही घेतलेलं. आणि हे 2 ज्यूस, हिबिस्कस ज्यूस अँड पायनॅपल. आणि हे पिता ब्रेड, चिकन पिता ब्रेड, फ्रेंच फ्राईज. इतकं जेवण सुंदर आणि मस्त होतं आणि टेस्टीही होतं. त्यामुळे दुपारचं जेवण इतकं मस्त भरपोट मस्तही केलं. हे फलाफल होते, खुसखुस सॅलड होतं, खूप मस्त मस्त खूपच छान होतं इकडे जेवण. तर तुम्ही या पितादीन रेस्टॉरंट नक्कीच भेट देऊ शकता. तुम्ही त्याचे रिव्ह्यू बघा गुगलमध्ये, खूप मस्त आहेत. आणि चिकन पिता ब्रेड आणि त्याच्याही सॅलड, त्याच्यामध्ये वेगवेगळे सॉस, खूप मस्त होतं आणि टेस्टी होतं. आणि हे हिबिस्कसचं ज्यूस पण नक्की ट्राय करू शकता, मस्त होतं, छानच होतं. आणि हे पिता ब्रेड दिलेले त्यांनी 100 शुक्रवार खायला, ते आम्ही असेही खात होतो. इतके सॉफ्ट होते आणि इतके मस्त होते ते. मस्त असं दुपारचं जेवण करून आम्ही ओल्ड टाऊन एक्सप्लोअर केलं. संध्याकाळची फ्लाईट होती नेदरलँडची, त्यामुळे पटापट मस्तपैकी छान असं बॉइलिंग भाजवत होतं, मस्त ऐकत होतो. इतकं वातावरण सुंदर होतं, त्याच्यात हे बॉइलिंगचं सगळं आणि ही सिटी इतकी स्वच्छ आहे. खूप लोक होते, खूप टुरिस्ट होते, तरी पण इतकं स्वच्छ ठेवलं होतं सगळं छानपैकी. खूप लोक त्याचा व्हिडिओही काढायला उभे होते. आता फ्रान्समध्ये आलो आहे तर पेस्ट्री स्वीट काही खाणार नाही असं होणारच नाही. शेवटचा दिवस होता, मी म्हटलं आज काहीतरी खाल्लंच पाहिजे. मग आम्ही एक शॉप शोधलं लॅक म्हणून, गुगलवर रिव्ह्यू बघितले, खूप छान होते. आणि तिकडच्या पेस्ट्रीज तर बघालच तुम्ही. मॅक्रॉन्स तर हे सगळ्यांचेच फेवरेट आहेत, आम्हालाही खूप आवडतात. आम्ही ठरवत होतो कोणती पेस्ट्री खायची आणि खूप सारे पेस्ट्रीज होत्या. चॉकलेट्स एवढ्या टाईपचे होते की आम्ही बघून ते 1 मिनटासाठी कन्फ्यूजच झालो. आणि त्याची नावं सगळी फ्रेंचमध्ये लिहिली होती, त्यामुळे बघून काय घ्यायचं. आम्ही मॅक्रॉन्स तर घेतलेच, पण आम्ही ठरवतो कोणती पेस्ट्री ट्राय करायची. एवढ्या मोठ्या पेस्ट्री होत्या, त्यामुळे प्रत्येकानं एक एक घेणं आणि ते खाणं डिफिकल्ट होतं. आम्ही ठरवलं 2च पेस्ट्री घेऊया, सगळ्यांनी शेअर करून मस्तपैकी खाऊया. बघाल ना किती सुंदर दिसत आहेत पेस्ट्री, त्याचं डेकोरेशन फिगचं, फ्लावरचं इतकं सुंदर आहे. चॉकलेट्स तर वाव, बघताच ऑर्डर द्यायच्या आधीच माझ्या तोंडाला पाणी सुटलेलं, इतकं मस्त होतं. तर आम्ही ही एक पेस्ट्री घेतली, 2 पेस्ट्रीज आम्ही घेतल्या आणि आम्ही त्या पॅक करून घेतल्या. आम्हाला फ्लाईट पकडायची होती आणि आम्हाला हॉटेलवर जाऊन सामानही घ्यायचं होतं. तर मॅक्रॉन्स घेतले आणि 2 पेस्ट्रीज घेतल्या. आता ठरलं नंतर खाऊया, पहिलं पॅक तरी करून घेऊया. मस्तपैकी छान होती. आता भूषणही मॅक्रॉन्स खाता तुम्हाला दाखवते एक्झॅक्टली कोणत्या शॉपमध्ये आम्ही गेलेलो. लॅक पेस्ट्रिया चॉकलेटियर. तर नक्कीच या शॉपला तुम्ही व्हिजिट करू शकता. हे बुटीक आहे पेस्ट्रीज चॉकलेटचं, खूप मस्त होतं, टेस्टी होती. त्यामुळे तुम्ही नक्कीच जाऊ शकता. नीसच्या ओल्ड टाऊनमध्येच आहे. तर मग पुन्हा एकदा आज नीसचा शेवटचा दिवस आणि पुन्हा एकदा समुद्रकिनारा जाणार नाही असं होणारच नाही. पुन्हा आम्ही नीसच्या समुद्रकिनारा गेलो. खूप मस्त होता समुद्रकिनारा. माझं असं स्वप्न होतं युरोपमध्ये आहोत आणि निळाशार पाणी बघायचं आहे एकदम असं मस्त. ते खरंच आज कंप्लीट झालं. आणि मायराला व्हिडिओ काढायचा नव्हता, ती सांगते मला एन्जॉय करू दे. आणि आम्ही मस्तपैकी फोटो शाहरुखच्या पोज देत मस्तपैकी आम्ही फोटोज काढले, पाण्यावर मस्त एन्जॉय केलं. आमची पाय काय निघतच नव्हता. फ्लाईट आहे मी बोलते खरी, पण तिकडनं काय पाय निघतच नव्हतं. मस्त वाटत होतं. वातावरण छान असेल आणि कंपनी आपल्याबरोबरचे फ्रेंड्स मस्त असतील तर पिकनिक आपलं चांगलंच होऊन जाते. भूषणने ते इतके फोटोज इतके व्हिडिओज काढले आहेत, खूप मजा केली आम्ही. पाणी तर बघाल, लाटा बघाल तर या प्लेसला तुम्ही नीसमध्ये आला भेट द्यालच नक्कीच. मग आम्ही पेस्ट्री घेतलेली तर आम्ही तिथेच बसून
खात होतो. मुलं, मी, आम्ही मस्तपैकी पेस्ट्रीज खायला फिनिश करून म्हटलं चला पटापट जाऊया. आणि मीही पेस्ट्री खात व्हिडिओ काढ असंच व्हिडिओ काढत मला दाखवते किती टेस्टी होती. आणि त्याच्यामध्ये चॉकलेट थोडं स्टफी पॅक भरलेलं होतं. खूप मोठी होती त्यामुळे कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्कीच कळवा. आता आम्ही पोचलो आहे पुन्हा एकदा नेदरलँडमध्ये. आमचा हा 3rd एपिसोड कसा वाटला, काय आवडलं, काय गोष्टी वेगळ्या दिसल्या नक्कीच सांगा. आमच्या व्हिडिओला नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. मला माहिती आहे तुम्ही आमचे व्हिडिओ बघताय, पण सबस्क्राईब करा प्लीज. थँक्स फॉर वॉचिंग.